तूही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागात सगळेच जण स्पर्धेसाठी निघालेले असतात. आजी अर्णवला म्हणते, चिंटू, तुम्ही दोघं एका गाडीतून जा. मी, अवी आणि अंजली दुसऱ्या गाडीतून येतो. अर्णव ओके ठीक आहे असं म्हणतो. मामा म्हणतो बरोबर आहे. चौघेही स्पर्धक एकाच गाडीतनं गेलेले बरे नाही का? आकाश म्हणतो चला निघूयात. यावर नम्रता म्हणते नाही, नको आकाश. आजी म्हणते अगं पण काय हरकत आहे तुम्ही चौघे जण एकाच गाडीतून जायला. मामा म्हणतो, एकाच कुटुंबातले आहात की नाही? स्पर्धक आहात पण तिकडे, इथे नाही. यावर नम्रता म्हणते, हो बाबा, आम्ही एकाच कुटुंबातले आहोत, परंतु काय आहे ना, आमची एंट्री वेगळ्या कंपनीतून आहे. त्यामुळे म्हणलं वेगळी गाडी घेऊन जाऊयात. आकाश म्हणतो, त्याच्याने एवढा काही फरक पडणार नाहीये. नम्रता म्हणते, फरक पडतोय आकाश. काय आहे ना, तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या बळावर काहीतरी करताय. तुमची बायको म्हणून तुमची वेगळी अशी काहीतरी आयडेंटिटी असावी असं वाटणं तिचं आहे असं नाही वाटत मला. आकाश म्हणत असतो, हे बघ नम्रता. एवढ्यातच अर्णव म्हणतो, आय थिंक शी इज राईट. तुम्ही या वेगळ्या गाडीत. त्यानंतर आजी अर्णव जवळ एक नारळ देते. अर्णव तो नारळ आकाश जवळ देतो. आकाश लगेच नारळ गाडीवरून ओवाळून खाली फोडतो. त्यानंतर ते सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघतात. दुसरीकडे राकेशसाठी एका हवालदाराने जेवण आणलेलं असतं आणि तो राकेशला जेवण घे असं म्हणत असतो. परंतु राकेश खूप थंडी वाजते आणि आजारी असल्याचं नाटक करतो. हवालदार म्हणत असतो, अरे काय झालं तुला? त्यानंतर तो हवालदार साहेबांना आवाज देतो. इन्स्पेक्टर म्हणत असतात, काय झालं, कशाला ओरडतोय? राकेश मात्र आजारी असल्याचं खूपच नाटक करत असतो. हे बघून इन्स्पेक्टर लगेच अँब्युलन्स बोलवायला सांगतात. दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव स्पर्धेच्या ठिकाणी चाललेले असतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर कसला विचार करताय? कॉम्पिटिशनचा विचार करताय? अर्णव हो म्हणतो. ईश्वरी म्हणते, सर अहो नका टेन्शन घेऊ. अर्णव म्हणतो, मी तुला म्हटलं ना, कॉम्पिटिशन मध्ये थोडंसं टेन्शन चांगलं असतं. ईश्वरी म्हणते, सर अहो टेन्शनची जरूरत नाहीये हो, फिकर नॉट. ही कॉम्पिटिशन ना आपणच जिंकणार आहोत. सौदामिनी इकडे खूपच चिडलेली असते. ती वल्लरीला म्हणत असते, एवढे प्लॅन केले, एवढ्या लोकांना पैसे चारले तरी सुद्धा काही होत नाहीये. कशाचे बनले आहेत ना हे अर्णव आणि ईश्वरी हे मला खरंच कळेनासं झालंय. प्रत्येक राऊंड जिंकतायत. यावर वल्लरी म्हणते, एक मिनिट, तुम्ही माझ्यावर घसराल त्याआधी एक गोष्ट स्पष्टच सांगते. ईश्वरीला दिसत नव्हतं ना, तो माझा आणि नम्रताचा प्लॅन होता. सगळं अगदी व्यवस्थित झालं होतं. सौदामिनी म्हणते, पण हा पणच तर घात करतोय ना वल्लरी. मी असं केलं होतं पण, मी तसं केलं होतं पण. यावर वल्लरी म्हणते, हो हो, एवढं नर्वस व्हायची काहीच गरज नाहीये, कारण पुढचा राऊंड जिंकायला आपण त्यांना चान्सच द्यायचा नाहीये. सौदामिनी म्हणते, हे सुद्धा मी बऱ्याचदा ऐकलंय, परंतु सगळं फेल जातंय ना हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. वल्लरी म्हणते, हे बघा मला खात्री आहे त्या दोघांना हरवण्याचं काम माझं पॅद म्हणजेच नम्रता करेल. कारण तिला तिची अशी वेगळी कारणं आहेत. आपण पुढच्या राऊंडची वाट बघूयात ना. सौदामिनी म्हणते, वाट बघायची? तुला अजूनही वाटच बघायची आहे? ते दोघं जण आता फायनल पर्यंत आले आणि आता सात्विक फॅशन माझ्या हातातून जवळ निसटलंय. अशीच वाट बघत बसलो ना तर कंपनी तर माझ्या हातातून जाईलच, परंतु तुझं डीलही जाईल हे लक्षात ठेव. वल्लरी म्हणते, अहो नाही जाणार डील. सौदामिनी म्हणते, काय कॉन्फिडन्स आहे? जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करावं लागेल. जास्त वेळ नाहीये आपल्या हातात. राकेशला इकडे हॉस्पिटलला घेऊन जात असतात. इन्स्पेक्टर साहेब डॉक्टरशी बोलत असतात, परंतु त्या ॲम्ब्युलन्समध्ये असलेला एक हवालदार राकेश बरोबर मिळालेला असतो. तो हवालदार राकेशला एक इशारा करतो. राकेश लगेच उठून इन्स्पेक्टर साहेबांची गन काढून घेतो आणि सर्वांवर गन रोखून धरतो. सर्वांनाच तो मागे हो असं म्हणत असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, राकेश गन सोड. परंतु राकेश ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, राकेश हे तू बरोबर करत नाहीयेस. थोड्या वेळाने गाडी थांबते. दुसरीकडे स्पर्धेच्या ठिकाणी अँकर म्हणत असते, लेडीज अँड जेंटलमॅन, एवढ्या दिवस ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस फायनली आज आलाय. त्यानंतर ते अँकर सर्व क्वालिफाय कंटेस्टंटना स्टेजवर इन्व्हाइट करते. अँकर एका एका जोडीचं नाव घेत असते. 3 कंपन्यांची नावं घेतल्यानंतर लास्टला अँकर सात्विक फॅशनचं नाव अनाउन्स करते. परंतु अर्णव आणि ईश्वरी तेथे आलेले नसतात. सगळेच जण इकडे तिकडे बघत असतात, परंतु अर्णव ईश्वरी कुठेही नसतात. अँकर म्हणत असते, मिस्टर अर्णव राजे शिर्के,
आणि ईश्वरी राजे शिर्के, प्लीज आपण स्टेजवर या. परंतु अर्णव आणि ईश्वरीचा कुठेही पत्ता नसतो. अँकर अर्णव ईश्वरीचं नाव पुन्हा पुन्हा अनाऊन्स करत असते, परंतु अर्णव ईश्वरीचा कुठेही पत्ताच नसतो. अर्णव इकडे ईश्वरीला म्हणत असतो, तुला कधीच टेन्शन येत नाही का? ईश्वरी म्हणते, नाही. अर्णव म्हणतो, का? ईश्वरी म्हणते, क्योंकि हम इंदौर से है, क्योंकि हम टेन्शन लेते नहीं देते है. अर्णव म्हणतो, आय नो दॅट. राकेश इकडे डॉक्टरला दार उघडायला सांगत असतो. डॉक्टर घाबरूनच दरवाजा खोलतो. त्यानंतर राकेश एका हवालदाराला पकडून त्याच्यावर गन रोखून ठेवतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, राकेश थांब, राकेश गन दे. त्यानंतर राकेश तेथून पळून जातो. इन्स्पेक्टर साहेब लगेचच राकेशचा पाठलाग करतात. पुढे आल्यानंतर राकेश हवालदाराला म्हणतो, आता चल, मी इथून निघतो. तुला काय करायचंय तुला माहिती आहे ना? तू तुझी ऍक्टिंग सुरू ठेव. तुझा मोबदला तुला मिळेलच. हवालदार सुद्धा हो असं म्हणतो. त्यानंतर राकेश तेथून निघून जातो. हवालदार लगेच तेथे खाली पडतो. इन्स्पेक्टर लगेच येऊन ते हवालदाराला उचलतात आणि कुठे गेला तो असं विचारत असतात. हवालदार सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना चुकीचा रस्ता सांगतात. ईश्वरी इकडे अर्णवजवळ बघत असते. अर्णव म्हणत असतो, का असं काय बघतेस माझ्याकडे? ईश्वरी म्हणते, तुमच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या रेषा कळतात मला. अर्णव म्हणतो, काय सांगतात रेषा? ईश्वरी म्हणते, त्यांचं असं म्हणणं आहे की ती किस्मत बदलण्यासाठी तुमच्या आयुष्यात ऑलरेडी एक मुलगी आली आहे. अर्णव म्हणतो, पण मला दिसत नाही ती मुलगी. यावर ईश्वरी म्हणते, आहे आहे, आणि ती स्वतःजवळ बोट दाखवत असते. ईश्वरी पुढे म्हणते, कसं आहे ना, एका सुंदर आणि हुशार मुलीची साथ तुम्हाला जिंदगीभर मिळाल्यामुळे तुमची जीत पक्की आहे. अर्णव म्हणतो, हो, सुंदरीसाठी ओके आहे, पण ते हुशारीचं जरा. यावर ईश्वरी म्हणते, सर, आहेच मी हुशार. त्यानंतर ती अर्णवला हो म्हणा, हो म्हणा असं म्हणत असते. पुढे ईश्वरी म्हणते, सर, ते सगळं जाऊ देत, पण एवढी सगळी संकटं आली, आपण सगळ्यावर मात केलं, पण आता बिलकुल टेन्शन घेऊ नका, कारण आता कुठलंही संकट येणार नाहीये. गणूबाप्पा आहे आपल्याबरोबर, आणि मुळात म्हणजे आपण दोघं एकत्र लढणार आहोत. त्यामुळे ही कॉम्पिटिशन काहीही झालं तरी सुद्धा आपणच जिंकणार आहोत. दोघेही एकमेकांचा हात हातामध्ये घेतात. अँकर इकडे पुन्हा पुन्हा अर्णव आणि ईश्वरीचं नाव घेत असते, परंतु अर्णव ईश्वरी स्पर्धेच्या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचलेलेच नसतात. दुसरीकडे सौदामिनी गाडी घेऊन राकेशसाठी थांबलेली असते. राकेश धावतच सौदामिनीच्या गाडीत येऊन बसतो. सौदामिनी म्हणते, अरे वा, वेळेत आलास की. राकेश म्हणतो, आपली सवयच आहे ती वेळेच्या आधी पोहोचायची. सौदामिनी म्हणते, असा कसा सटकलास तू जेलमधून? कोणी बघितलं नाहीये ना तुला? राकेश म्हणतो, माझा इंटरव्ह्यू नंतर घ्या मॅडम, पहिली गाडी पळवा, पोलीस मागे लागलेत माझ्या. त्यानंतर राकेश गाडीमध्ये बसतो आणि सौदामिनी गाडी सुरू करते. अँकर इकडे सर्व टीमला स्पर्धेसाठी गुड लक आणि ऑल द बेस्ट देत असते. त्यानंतर स्पर्धा सुरू झालेली असते. अँकर पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णवचं नाव अनाऊन्स करतात. अँकर म्हणत असतात, मी अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के यांना रिक्वेस्ट करते, प्लीज आपण स्टेजवर यावं. मामा अर्णव ईश्वरीला फोन ट्राय करत असतो. मामा म्हणत असतो, ह्यांचा फोनच लागत नाहीये. दुसरीकडे सौदामिनी म्हणत असते, अर्णव आणि ईश्वरी या राऊंड पर्यंत पोहोचू नये म्हणून सर्व प्रयत्न केले, पण आता काय करावं ना हेच मला कळत नाहीये. वल्लरी म्हणते, एक मिनिट, माझ्याकडे एक प्लॅन रेडी आहे. यावर राकेश म्हणतो, नाही 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 मामी, काहीच गरज नाहीये. तुम्ही दोघींनी आता काहीच करू नका. सौदामिनी म्हणते, हे बघ, मी तुझी मदत घेते याचा अर्थ असा नाही. यावर राकेश म्हणतो, एक मिनिट मॅडम, आपण सगळेच आपापल्या स्वार्थासाठी एकत्र आलोय, हे मलाही क्लिअर आहे आणि तुम्हालाही. त्यामुळे तुम्ही दोघे आता काहीच करू नका. जे काही करायचं आहे ना ते मी करेन. आता मी असा मास्टर स्ट्रोक मारेन की बघत राहाल दोघीही. सौदामिनी म्हणते, कोणाच्याही प्लॅनने का होईना अर्णव ईश्वरी हरले पाहिजेत, एवढं नक्की. वल्लरी म्हणते, काळजीच करू नका, कारण आजच्या स्पर्धेत ईश्वरी काही भाग घेऊ शकणार नाही, कारण त्यासाठी काय करायचं हे नम्रताला मी आधीच सांगितलेलं आहे. राकेश म्हणतो, हाच कॉन्फिडन्स नडत आला आहे मामी तुम्हाला आजपर्यंत. ते काही नाही, आज इतर कुणाचं नाही, फक्त माझा प्लॅन काम करणार आहे. वल्लरी म्हणते, ए बाबा, जेलमधून तू पळून आलायस, पोलीस तुझ्या मागावर आहेत, आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेत दिसलास तर परत जाशील जेलमध्ये, कळलं? राकेश म्हणतो, मामी, मी जेलमध्ये जातो माझ्या मर्जीने आणि येतो सुद्धा माझ्याच मर्जीने, त्यामुळे माझं टेन्शन तुम्ही नका घेऊ. वल्लरी म्हणते, छे छे, तुझं टेन्शन नाहीच आहे.
मला फक्त आमचं टेन्शन आहे. काहीही झालं तरी सुद्धा अर्णव ईश्वरी या स्पर्धेमध्ये जिंकले नाही पाहिजे. बस. यावर राकेश म्हणतो, मग केलंय का त्याच्यासाठी काही? त्या नम्रताला उभं केलंय तिच्या बहिणीच्या विरोधात. काय जमणार आहे तिला? वल्लरी म्हणते, मग तू असा मोठा काय प्लॅन केलाय सांग तरी. सौदामिनी म्हणते, एक मिनिट. आता आपापसात भांडू नका प्लीज. राकेश म्हणतो, माझा आजचा प्लॅन धमाकेदार आहे. तुम्ही दोघी काही काळजी करू नका. तुम्ही व्हा पुढे. मी बघतो काय करायचं ते. मी येतो चेंज करून. त्यानंतर राकेश आपल्या हातातील बॉम्ब त्या गाडीमध्ये ठेवतो आणि त्या माणसाला, दादा तुम्ही निघा असं म्हणतो. दुसरीकडे स्पर्धेच्या ठिकाणी अर्णव ईश्वरी न आल्यामुळे सगळेच जण खूप टेन्शनमध्ये असतात. अंजली, मामा यांना खूपच टेन्शन आलेलं असतं. आकाश सुद्धा अर्णवला फोन लावत असतो. मामा म्हणतो, दरवेळी यांनाच का उशीर होतो? प्रत्येक राऊंडला असं होतं. नम्रता म्हणत असते, आकाश स्पर्धा सुरू व्हायची वेळ झाली तरी सुद्धा हे दोघे अजून कसे काय नाही आले? दुसरीकडे राकेश कपडे चेंज करून आलेला असतो आणि म्हणत असतो, चला अखेर तो क्षण आला. आता आज जाऊन लवकरात लवकर आपलं काम करून टाकू. त्यानंतर राकेश आपल्या तोंडाला मास्क लावतो. समोरूनच अर्णवची गाडी येत असते. हे राकेश बघतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. मालिकेच्या उद्याच्या भागात अँकर अनाऊन्स करत असते, मिस्टर अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी राजशिर्के, प्लीज तुम्ही इथे पोहोचा, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. हे ऐकून वल्लरी आणि सौदामिनीला खूपच आनंद झालेला असतो. इतक्यातच तेथे अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात. अँकर लगेच म्हणते, ओ माय गॉड, फायनली मिस्टर अर्णव अँड ईश्वरी राजशिर्के इज हिअर. हे ऐकून वल्लरी आणि सौदामिनीचं तोंड उघडं पडतं. राकेश इकडे म्हणत असतो, आजचा माझा प्लॅन धमाकेदार आहे. आज इथेच अर्णव राजशिर्के आणि त्याची ती गोड बायको दोघेही संपणार आहेत आणि तेही कायमचे. बूम असं करतो. हे ऐकून सौदामिनी आणि वल्लरीला खूप टेन्शन येतं. वल्लरीला